आणि पंटर लोक तयार झालेले आहेत जॅकेटा घालून. आणि आपल्यासोबत असा मुंबईचो माणूस स्पॉन्सर आजचो. आणि फोटोग्राफरला पण घेऊन येले असं. आणि त्याची हत्तेराही बघा या बॅगेत आहेत हत्तेरा. तर आपली बोट तयार झालेली आहे ती बघा राईडसाठी. ही आणि ही काय दोन. हा ठीक आहे. हे दोन आमचे बोट आहेत. ही या आणि ती या. वाजले किती आहेत? 12:15 झाले. 12:15. तू पुढे वाचणार की मागे? बस तू काय नाही सावधीच. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. अरे खरं स्टँड आहे आपल्याकडे ना. कॅमेराच घेऊ फक्त. कॅमेराच घे माझ्या मते. पाणी उडवू नको माझं. गाडी आहे फार नाही जाणार गाणूक नाही. या माणसाक थार होणार नाही दिसता ना. जीव घालवता. हो बघा याचा वळवळता यो दिसतो. टाकून इलो हसलो. तर नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मंडळीनं आज मी इला असं आहे खाऊन एक कारण हे कायाकिंग करू गेला असं आहे. मागच्या वेळी गेलेलं आहे पण त्यावेळी मी ब्लॉग नाही बनवत आहे. पण आता ना ब्लॉग बनवतले असं आहे इथलो बोटिंगचं. आणि तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडलो तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला पटापट जाऊया आपण बोटिंग करू. होय बस. तर फायनली आम्ही विराजमान झालो असो बोटीवर. आणि माझा ड्रायव्हर असा आशिष. माझ्याकडे पण असाही बघा बोलो. तर आता बघूया. स्टार्ट तर झालं असं. आमची पुढे एक गाडी आहे आणि पाठची गाडी. पाठच्या गाडीत मी बसले असे. आणि तुमका नंबर दिसत असतला साईज काय. तर यांच्या मार्फतच आम्ही आज बोटिंग करतो असो. तर यांची डिटेल ना मी तुमका बाहेर लेखा दाखवतले असे. आणि हय जरा घासाघूस होऊ शकता बोटिंगची. ढकलते तुमका सगळे. ए तू जायत नको नेव. चला. आणि साईज कायकचे मालक ते बघा समोर असत. तर त्यांची पण मी ओळख करून नंतर देईनच. आधी आम्ही राईड करून येतो पुढे. चला. हॅलो हला होता जबरदस्त. तर हे बघा सेफ्टी जॅकेट घातले असे. त्याच्यामुळे अजून जाड दिसते ना मी. तर मोबाईलाक ना कवर लावला असे. त्याच्यामुळे क्लिअर काय दिसत माका सांगू शकत नाही. कारण नको बाबा मोबाईल पडा बिडत वांदे होती. तर बघू आजचा ब्लॉग कसा होता तो. नको चलत राह. तर आता मी रिलॅक्समध्ये बसले असे. कारण ड्रायव्हर ना मस्तपैकी बोलवता असा. थांब जाईत घालू नको. आणि पुढे बघा किती बोट असत ते बघा. त्यासाठी खूप असत. आता पुढे गेल्यावर तुमका दाखवते. ठोक तू काय नाही. अरे शान्या माणसा मेला वरा. त्याचा काय झालं ना बघा. मेलो मरण. हे बघा ठोकतात आमका मागना. ए खय जातो येत आहे. जेव्हा थांबा आधी आम्ही जातो पुढे. आम्ही पाठीलो. हा चल हाकव. अरे उलट हडे ना मारा. हा राईट साइड मारित राहू. अरे जाऊ जा तकडे जाऊ जा. हा यांनी दोर धरले ना. पाठी बसणाऱ्याची एक मजा असता की
होले मारूक नको, बिंदास मध्ये बसा का गावता आयुष्य आरामात. पुढचं काय तो हलवून दे कारण माझा एक्सपिरियन्स असा मागच्या वेळी गेलेलो आहे, मागेच बसलेलो आहे आणि माका जाम हलवचे लागलेले ओल्ले, कारण पुढचा माणूस हलवायचंच नाही होतो. पण पाठच्याक फक्त भिजाव होता, कारण ह्यो ना बघा असं उडवता पाणी, त्याच्यामुळे भिजाव होता. आणि पुढे बघू शकता तुम्ही किती बोटिंग असते. चल तू हे अकडे हडे समुद्र या साईडिक, त्या साईडिक समुद्र. तर आता आम्ही त्याच साईडिक जातो, समुद्राच्या साईडिक. आणि हे ह्या सगळा कांदळवन म्हणतात ना, तर त्या टाईपचा असा कांदळवनची झाडा. तुमका मी खोल दाखवते किती आता. हा बघा ही आता ओलो आयो तर ह्यो घालतोय बघा. हो बघा इतकंच बुडलो, म्हणजे जास्तीत जास्त कमारभरच आहे खोल, त्याच्यामुळे काही भीती नाही. आणि या साईडिक ते बघा तकडे पण असत बरेच. ए बाबा ए भिजाव नको, हळू उडव. मेलो उडवता निसत्या फटाक. आणि पुढच्या साईडिक बघा खूपच बोटिंग. उन्हात तसे दुपारच्या मनांना बऱ्यापैकी बोटिंग असत, पण आतमध्ये येल्यावर एवढं वाटत नाही, कारण वारो असा. आणि हा बघ या साईडला ना, अय आशिष या साईडिक कांदळवन टाईप आहे, म्हणजे कांदळवनची गुफा म्हणतात ती हड्या. तर येताना जाऊया आपण तकडे. या माणसांना समोरच्या बोटीची ना दोरी घेतल्या ना, आणि त्या दोरी चाललो. अयो चला. आणि आपलं कॅमेरा खय ठेवलं ढाकून, तो बघा खय ठेवलं ना ढाकून. आणि पाणी पडता आणि खूप मोठी रिस्क पाण्याची, तरी पण घेऊन येलो. तर आता थोडा वाईट फोटोशूट होतला. काम काय करतं. तर मंडळीनं समोरच्या साईडला असं खवण्याचा बीच आणि हे बोटिंग बघा. वाजले आहेत ना आता, किती वाजले बघा, 1:30 वाजून गेलो, तरी पण बोटिंग चालूच असा. कारण आतमध्ये एवढा ना गरम वाटत नाही, थंड वातावरण वाटतं वारो असल्यामुळे. आणि बोटिंग ठोका आणि बोटिंग पुढे बघा. अरे हडे घे हा ओके. हे बघा ही सगळी ट्रॅफिक जाम झालेला असा बऱ्यापैकी. आणि हे बघा थया बीच, त्याच्या पुढे असा समुद्र, त्याच्या पुढे असा समुद्र. आणि हा ना इतक्या म्हणजे ह्या भरतीचा पाणी या साईड घेताना तर ता पूर्ण बीचला लागून येता, तर तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आता बघा त्या साईडिक. तर आता हो बघा आशिष कितपर्यंत नेता तो, थंय तर जाऊन येतलो असं पूर्ण. फायनली पोचलो असो. हल्लवून कांदळवन ह्याच्यात घुसव. होय हडे बघा ह्या असा कांदळवन, खवण्याचा कांदळवन. ह्याच्यात वाईट गेल्यावर ना अजून थंड वाटतं. हे आहे ना घुसाचा, अकडनं आहे ना जाऊया. इधर से जाने का उधर से आने का. आणि थैना ना समुद्राकडनं हय हे तागत आमची लय वाट लागली, कारण लय जोर लागता हिरोक. हो हडे. आणि आतमध्ये बघा विश्रांती करतात, कारण है ना थंड एकदम वातावरण आतमध्ये इल्यावर. चल चला. अरे हाकव आणि आमची 5ची गाडी क्रमांक 1552. होय बरे येतले. हय जरा शूट होऊन दे इथं, चांगले येतील जरा ना फोटो. इथं शूट होऊ दे, चांगले येतील ना फोटो इथं. त्यांका थायना बाहेर काढा. चला रॉंग साइड नेली होती. ट्रॅफिक झाला.
ठोका ठोका जातली पाठी ती नाही ढोपर बरं जावानी हा झाली झाली वाट झाली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे धावा धावा पाणी फक्त उडवू नको चला हे बघा ट्रॅफिक झालं आतमध्ये कांदा होणार पाठी का येतो हा तुम्ही इकडे जावा आता चला चला इथून चला 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 नवीन ड्रायव्हरच सगळे त्याच्यामुळे गाडी काढू घेणार नाही त्यांका पटापट ते बघा काय करतात ते बघा तर बघा ती बोट ना तर ती ऑर्डर इली आहे समीरला आणि तो बघा फोटो काढता आणि आता आमका जाम धमाक झाला कारण वाजले ते बघा किती वाजले 2 वाजून गेले त्याच्यामुळे आमका पण जाम धमाक झालेला असा तर आता आम्ही परतीच्या पावला टाकतो असं आणि ह्यो उभो रावान एकदम हा ह्यो एकदम उभो रावान ओलवता हे जो कॉन्फिडन्स बघू शकतास तुम्ही समीर झाला जाऊया चल हे बाहेर काढ तर आता आम्ही कांदळवनात ना बाहेर निघतो असं आणि जातलो जोक डायरेक्ट हॉटेलात कारण पोटात जाम भूक लागली कावया आढळतात आणि एक चांगली सोय की आमका ना प्रत्येक मोबाईलला घ्या बघा कवरा दिले नाही कवर काय रे ह्या बघा प्रत्येक मोबाईलला दिले नाही आमका वापरू का तर आत्ताच मी जस्ट काढले कारण कसा ओला झाला माझा आणि मोबाईल ना ऑपरेट नाही होतो त्याच्यामुळे काढले असे आणि आता पुसले मोबाईल तर ती एक चांगली सोय केली तर इलो फायनली इलो असं आम्ही परतच्या जागेवर बघा लावण्याची पद्धत पण बघा कटोकट मापात पाप नाही आमच्या असं नाही सुरुवातीपासून बघा तर हे बघा फायनली आम्ही इलं असं किनाऱ्यावर आणि पूर्ण भिजाक झाला आमका मी पण भिजला असे कारण भिजाक होता ते जे होल्ले असत ना तर त्यांनी असा पटकन मारल्यान समोरच्या होल्लो पाठच्या पाठी काय सगळा पाणी आपल्या अंगावर पडतं त्याच्यामुळे थोडासा भिजाक होता आणि तुझा एक्सपिरियन्स कसा एकदम कडक उन्हात वातावरणात आणि हे बघा हे ना आपल्या मोबाईलसाठी आपण प्रोव्हाइड करतात कवरा फक्त रिटर्न येताना घेऊन यावा कारण या बघला या असा असता त्याच्यामुळे रिटर्न परत त्यांची करा कारण पुढच्या कस्टमरला त्यांना देऊक भेटा होईल तर खरोखर रिजनेबल रेटमध्ये असा साईज कायाक्स तर तुम्ही इलाच तर ह्या साईज कायाक्सला नक्की भेट द्यावा तर चला आता आम्ही जातो कारण त्यांचा वरती घर असा तर ते बोलले तुमचं झाला ना फिरान की यावा आमका ना बघा 12 वाजता आम्ही गेलो होतो आणि आता वाजले 2:30 टाइम कधी गेलो काय कळलोच नाही आमका काय रे आणि या ना माडांच्या एकदम सावलेत भारी वाटतात अरे काय 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 परत सांग परत वन्स मोर सांग यो एका पट्ट्याक विसरान दिलो घराकडे विसरान म्हणजे जाऊ दे बघल्यान काही गाई घालतो यो ब्लॉक तर चला आमची गाडी वरच्या साईडला असत आता ना तुमका साईज खोत म्हणजे साईज कायाकचे मालक यांच्याबरोबर ना तुमची भेट घालून देते म्हणजे ओळख करून देते तर हे बघा साईज कायाकचे ओनर असत इथून 5 मिनिटाच्या अंतरावर समुद्र हा त्याच्या अलीकडे ना हे बघा साईज कायाक्स हा आणि हे स्वतः साईज खोत हे तुमका एकदम रिजनेबल रेटने बोटिंग करूक देऊ शकतात तसेच आमच्या राहण्याचे रूम वगैरे पण अवेलेबल आहेत म्हणजे जर असे म्हणजे एक फॅमिली असेल किंवा मित्र असतील एकत्र तर एक 25-30 लोकांची आम्ही चांगल्या प्रकारे राहण्याची सोय आणि खाण्यापिण्याची सोय करू शकतात तर हे बघा ह्योच असा त्यांचं बोर्ड आणि तुम्ही डायरेक्टली यांका कॉल पण करू शकतास तर येऊचं असत ना तर नक्की कॉल करा एकदम रिजनेबल रेटमध्ये तुमका हॉटेल रूम्स पण देऊ शकतात आणि कायाकिंगचे बोटिंग पण तुमका करू शकतास तुम्ही येऊन
मेन विषय असतो आपल्याला तुम्हाला कांदळवन बघायचा. ते कांदळवन बघण्याचा जो मेन स्पॉट आहे हा माझ्या घराखालीच आहे आणि तो मेन तुम्हाला सुरुवात तिथे होते चांगल्या प्रकारे. आणि तिथे सुरुवात केल्यानंतर तुम्हाला परत समुद्रावर जायचं असेल थेट तुम्ही काय घेऊन तुम्ही डायरेक्ट समुद्रावर पण जाऊ शकता. आमचं तर एक्सपिरियन्स एकदम भारी होतो, कारण आमका एकदम रिजनेबल रेटमध्ये पण दिल्यानी बोटिंग करूक आणि एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केल्यानी. तर आता आम्ही जाऊ निघतो, कारण ना ऊन बेफाम लागता, रखरखता. आणि तरी पण ह्यांच्या ना खाली, कारण ह्यांच्या घराच्या खालीच कांदळवन ना, त्याच्यामुळे एकदम थंड वाटलो. तर एक बरा आला, कारण उन्हात ना एकदम हैराण होत जाता. तुम्ही बघू शकता ह्या तेलकट झाला. तर आमचे पंटर लोक ते बघा खाली असत बिल करतात असत ते. तर ता झाला की आम्ही लगेच निघतलो असो आहे ना चाऊक. तर मंडळीनो आता ना आम्ही येईल असं हॉटेलमध्ये जेव केलं असो आणि तळ कोकणातच दिलं असो, म्हणजे तळ कोकण हॉटेल आहे ना कुडाळमधला, तर त्याच्यातच दिलं असो. आणि या असा तळ कोकण हॉटेल. तर ऑर्डर दिलं असं बघूया आता कधी येतं. 10 मिनिटात येतली म्हणून सांगले ना, आता बघूया. आणि आम्ही लावलो असं मॅच, कारण आता ना RCB वर्सेस RR. तर तोपर्यंत आम्ही जेवण येत अगत आम्ही मॅच बघतो असं. फुकटचा वायफाय लावला ना, वसूल करूक तर वया. फायनली आमची ऑर्डर तर इली असा चिकन इलिया. चिकन थाली आमची आलेली आहे फायनली. आणि आता रावली 2 प्रॉन्स. तर ते प्रॉन्स तोपर्यंत आम्ही जेवतो. तर मेनू ना आमचं चिकन घेतलेलं होतं. तर बघा गुलाबजाम दिल्यानी या, सोलकडी, यो रस्सो हा, आणि या फ्राय, आणि पकोडे सुद्धा दिलेले होते. ह्या काहीतरी नवीन माका बघू भेटला या हॉटेलमध्ये. कशी आहे टेस्ट? चांगली आहे. तर आता मी बघतो, शेअरिंग बिरिंग काय नाही आमच्याकडे. आशिषची पण इलिया फायनली. काय इला प्रॉन्स मला मी दिलंय त्या उदारी. तिथे का 2 पकोडे दिलंय, तर त्या बदल्यात मग प्रॉन्स दिलेत, बस झाले. तर आता आम्ही जेवतो. गबरव नाव काढीत राहू नको. तर आता आम्ही जेवतो, मग बघूया पुढचा काय. तर मंडळींनो आत्ताच जेवण झाला आणि आता बाहेर येईल असं बघा. सध्या ना त्यांची ह्या चालू आहे रेस स्पर्धा तळ कोकणातली. आणि 14 एप्रिलपर्यंतच असा. पहिला प्राईज असा 15,000, नंतर दुसरा 7 आणि 3 अशी 3 प्राईज असत. तर आता आम्ही जात असो घरात, अजून कुडाळमध्येच असो. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.